नमस्कार। महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1,500 रुपये मिळणार आहेत। परंतु पहिल्यांदा ज्या काय अटी व शर्ती होत्या त्यामध्ये 7 बदल केलेले आहेत। त्यामुळे अनेक महिला या योजनेमध्ये बसणार आहेत। तर नेमके ते कोणते बदल आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर पहिला बदल आहे, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। परंतु आता या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, दुसरा मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे। तिसरा मुद्दा आहे, सदर योजनेतून 5 एकर शेतीचे अट वगळण्यात आले आहे। म्हणजेच काय तर तुम्हाला जास्त जमीन असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता चौथा बदल आहे, या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे। म्हणजे वय वाढवण्यात आलेले आहे। आता पाचवा बदल आहे, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1 जन्माचा दाखला, 2 शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि 3 आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। आता 6वा बदल पहा, फार महत्त्वाचा आहे। ₹2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। म्हणजे जर का तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही। आता 7वा महत्त्वाचा बदल पहा, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजेच काय तर पूर्वीच्या नियम व अटीमध्ये अविवाहित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नव्हता, पण आता 7वा बदल असा केलेला आहे की अविवाहित महिलेला सुद्धा एका फॅमिलीमध्ये एका अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मंडळी, हे होते 7 बदल। त्यामुळे निश्चितच आता महाराष्ट्रातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। प्रति महिना 1,500 रुपये मिळण्यासाठी आपल्याला जवळच्याच कॉम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन आपण हा अर्ज करू शकणार आहे किंवा महाई सेवा केंद्रामध्ये सुद्धा आपण जाऊन हा अर्ज भरू शकणार आहे आणि आपल्याला प्रति महिना 1,500 रुपये मिळणार आहेत। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।